लोकतंत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। सततच्या पावसामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील पिकेही नष्ट झालेली आहेत। शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावे, पीक विमा मंजूर करावा। शेतकरी लाभार्थी राशन कार्ड धारकांना 40 ते 50 किलो प्रति महिना राशन मोफत द्यावे, तसेच शेतमजुरांना 10,000 रुपये मदत द्यावी। या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडे माननीय तहसीलदार हदगाव यांच्या मार्फत आम आदमी पार्टी तालुका शाखा हदगाव तर्फे पाठवण्यात आले। यावेळी महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते। प्रतापराव देशमुख शिवूरकर, उद्धवराव देशमुख, शेतकरी नेते प्रल्हाद पाटील हरसणीकर व असंख्य शेतकरी उपस्थित होते। लोकतंत्र न्यूज अनुषंगाने महाविकास आघाडीच्या अनुषंगाने तहसीलदार मॅडम असे निवेदन दिले की बाबा महाराष्ट्र हे राज्य संपूर्ण देशामध्ये श्रीमंत आहे। 4 लाख कोटी रुपये दरवर्षी त्यांना टॅक्स मिळतो, जीएसटी मिळते आणि हे वर्ष संपलेलं नाही 2025 तर 4 लाख कोटी त्यांनी वसूल केले। अरे बाबा आमचे 4 लाख कोटी गेलेत कुठं? आम्ही संकट काळामध्ये असताना बिलकुल तुम्ही मदत करायलाच पाहिजे। शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी अनुदान द्यायला पाहिजे, कारण पंजाब सरकार दिले आहे। सरसकट पीक विमा द्यायलाच पाहिजे। जे काही शेतकरी लाभार्थी आहेत त्यांचं राशन सरकारने बंद केलेलं आहे, त्या शेतकरी कुटुंबाच्या लाभार्थ्यांना 40 ते 50 किलो राशन द्यायला पाहिजे। अरे बाबा हे झाला शेतकऱ्याचा पण शेतमजूर काय करतील? शेतातच पिकलं नाही तर त्यांना काय खायला मिळेल? तर ह्या दृष्टिकोनातून शेतमजुरांना सुद्धा सरकारने दिवाळी बोनस म्हणून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एक 10,000 रुपयाची मदत टाकायला पाहिजे आणि 2,000 रुपयाची किट ही राशन कार्ड धारकांना मिळालीच पाहिजे, कारण तो त्यांचा अधिकार आहे। आम्ही भरलेल्या टॅक्सचे पैसे आम्हाला संकट काळामध्ये तुम्ही देत नाहीत का? स्विस बँकेमध्ये जाऊन भरतात काय? ही आमची सरकारकडे मागणी आहे। सरकारने बिलकुल ही मागणी मान्य करायला पाहिजे, कारण 1972 नंतर हा मोठा दुष्काळ आहे महाराष्ट्रावरती आणि सर्वात श्रीमंत राज्य हे महाराष्ट्र आहे आणि आम्हाला 8,500 मदत देतात। अरे 3,000 रुपये बियाणे आमच्या पेरण्यासाठी लागतात। ही सरकारला शोभणारी गोष्ट नाही। सरकारने बिलकुल 50,000 रुपये अनुदान द्यावे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि राशन धारकांना प्रत्येकी 40 ते 50 किलो राशन द्यावे ही आमची विनंती आहे।